रामराम मंडळी, रामराम मंडळी, कसे आहात आपण? मी प्राध्यापक राजेंद्र देशमुख, आपला होस्ट हॉबी डूबी डू मल्हारच्या या गाजलेल्या लोकप्रिय असणाऱ्या संवाद कट्ट्यावर मी आपल्या सगळ्यांचं, ग्रामस्थ मंडळींचं, मित्रमंडळींचं, आमच्या सगळ्या चाहत्या वर्गाचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आज आपल्या या लोकप्रिय असणाऱ्या हॉबी डूबी डूच्या संवाद कट्ट्यावर भाग क्रमांक 179मध्ये मंडळी आपल्या जळगाव जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं गाव असलेलं भडगाव हा तालुका आहे आणि त्या भडगाव तालुक्यामधलं छोटेखानी खेडेगाव असलेलं अंचळगाव, जे संपन्न असं छोटेखानी खेडेगाव आहे आणि आजूबाजूची एक 5 छोटे खेडे मिळून असं ते सरपंच पदासाठी असलेलं एक ते छानसं छोटंसं गाव आहे. आणि त्या गावच्या सरपंच पदाची धुरा तब्बल 15 वर्ष अत्यंत समर्थपणे वाहिलेले आणि उत्तम काम केलेले विजय पाटील हे हॅट्रिक केलेले सरपंच आज आपल्यामध्ये आहे. मंडळी, आपल्या आजच्या गप्पांचा संवाद कट्ट्याचा विषय आहे हॅट्रिक सरपंच पदाची. श्रीयुत विजय पाटील आज आपल्या या कट्ट्यावर छानपैकी गप्पा मारायला आलेले आणि ते सांगणार आहे की त्यांचा प्रवास कसा झाला, गावाच्या विकासासाठी त्यांनी कोणत्या कोणत्या योजना राबवल्यात, कोणते धोरणे राबवलेत आणि काय ध्येय धरून त्यांनी हे सगळं प्रवास केलेला आहे. सध्या त्यांच्या अर्धांगिनी असलेल्या त्यांच्या धर्मपत्नीसुद्धा अंचळगावची सेवा करतायत सरपंच या नात्यानं. तर विजय पाटील, आपलं आमच्या या हॉबी डूबी डूच्या संवाद कट्ट्यावर मल्हारच्या संपूर्ण टीमच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मला सांगा, सरपंच पाटील ही जी सगळी मंडळी असतात की नाही, ही पदच मुळात हे सरपंच म्हणजे गावचा राजाच नाही का? तर हो, नक्कीच होय होय हो. तर पहिल्यांदा केव्हा तुम्ही सरपंच झालात की आधी साधे कुठल्या एका दुसऱ्या पदावर निवडून आला होता? काय नेमकं झालं? अगोदर मी ग्रामपंचायत जेव्हा लढलो गावामध्ये, माझी अशी इच्छा होती, माझा बिझनेस आहे छोटासा एकाच जळगावमध्ये. अच्छा अच्छा. तो बिझनेस सोडून मी गावात गेलो. गावात गेलो तर गावाची दुर्दशा पाहिली मी की आपण आपल्याकरता जे करताय तर समाजाकरताही काहीतरी घेऊन जावं बा, समाजाकरताही काहीतरी काम करावं. असं नंतर मला 9मध्ये असं कळालं की बाबा समाजाचं बी काहीतरी घेणं असतं आपल्याकडे. आज खेड्यात राहून सनी लोकांना ना आपण सिटीत राहत आहे ते आपल्याला म्हणजे एक समजतं, खेड्यात राहिलेला माणूस आणि सिटीचा अनपढ माणूस हा त्याच्यामध्ये बरोबरीला राहतो. तर आपण शिकलेलो कमी आहे, पण अगोदरपासून सिटीमध्ये राहिल्यामुळे आपल्याला अनुभव म्हणजे बिझनेसचे अनुभव म्हणा, कुठल्या कामाचे अनुभव म्हणा. माझा व्यवसाय जो आहे तो ठेकेदारी आहे सर. बरं. तो ठेकेदारी व्यवसाय करत असताना मी लहानाच्या मोठा झालेलो आहे. आणि मग नंतर 9मध्ये आलं माझ्या लक्षात की गावाचं बी काही घेणं देणं आहे, गावाला बी काहीतरी द्यावं बा. याच्याकरता मी आता खेड्यात कसं राहतं, राजकारण म्हटलं म्हणजे ही भाऊबंदकी ती भाऊबंदकी गटतट राहता आणि माझे 5 गाव मिळून एकटं घर आहे. बरं. मला थोडा संघर्ष झाला. आधी आईला उभं केलं मी. राजकारण म्हटलं म्हणजे एवढं काही सोपं नाही, पण माझं काम असं आहे की लोक म्हणतात 80% समाजकारण आणि 20% राजकारण. माझं 95% जे आहे समाजकारण आहे सर. बरं. आणि 5% जे राजकारण मी करतो. म्हणजे आपल्या स्वभावामुळे लोक बी मला जुळले. लोकांनी अगोदर आईला निवडलं, मग नंतर 14-15मध्ये मी झालो स्वतः सरपंच. मग नंतर 20मध्ये मेसेज झाली. बरं का असं गावाने जे भरभरून मला प्रेम केलं. अगोदर थोड्या जागा आल्या कमी, पण नंतर जी दुसरी टर्म आली तर लोकांनी कामं पाहून, माझे कामांचा संदर्भ पाहून, रात्री पाठी जेव्हा बी कोणी बी दवाखान्याचं काम असो, जळगाव आलेले असो, कोणीही काही काम असो, ते अर्धी रात्री. मग त्या 5 वर्षात लोकांना अजून जास्त अनुभव आला की हा माणूस अर्धी रात्री असं कामाचा आहे, हक्काचा माणूस आहे बा, यालाच आपण परत निवडून. नंतर परत 11च्या 11 जागा माझ्या निवडून दिल्या लोकांनी. म्हणजे पब्लिक सर इतकी समजदार आहे.
मेहनत करणाऱ्याला कधीच फळू देत नाही. बर बर. फक्त आपली काम करायची मानसिकता पाहिजे. नक्कीच. कुठलं बी काम म्हणजे हे वेळेवर केलं तर त्यालाच जास्त असं महत्व आहे. आपण म्हणता नाही का ते LSK लागच बा. नक्की नक्की. LSK लागच बा. म्हणून मी कुठलंही काम एकदम टाइम टेबल असं करतो. टाइम इज मनी. नक्की. टायमाला जास्ती हे देतो मी. आणि मी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे सर. वा वा. असं नाही कोणी म्हणत की बा विजू चाललाय, विजूचे आई वडील चालले असते तर विजूचे आई वडील चालले बा. असं एक व्यक्तिमत्व राईचा पर्वत करणं हे फारच कठीण आहे. आणि खेड्यामध्ये जाऊन लोकांना समजवणं हे खरं पटवायला इतका वेळ लागतो सर. तुम्ही खोटं बोला 2 मिनिटातच लोक इकडे तिकडे होऊन जातात. पण खरं बोलायला आहे ना थोडं वेळ लागतो आणि खरं समजायला थोडा वेळ लागतो. आणि गावाचा मी एकदम म्हणजे इतका भाग्यवान आहे की गावाने मला इतकं दिलं, जे भरभरून प्रेम दिलं. मी गावाचं एकदम आभार आहे. गावाचं इतकं हे म्हणजे तोंडाने स्मरण काय करायचं बा, इतकं मला असं गावाने दिलं. अर्धे पण आपण बी त्यांच्याकरता अर्धी रात्री दवाखाना असो, काही असो, स्कीमा असो, कोणाचा शेतीवर असा रस्ता असो. सर माझं असं आहे की जर कधी आता कोणी फोन केला ती योजना असो नको असो, JCB ट्रॅक्टर वगैरे असं घरचं आहे सर माझं. कोणी जर कधी म्हटलं की अण्णा तिथं थोडेसे रस्ते गड्डे वगैरे पडलेले तर आत्ता बी JCB चालला जातं सर माझं. इतकं माझं काम आहे. आणि लोकांचा आशीर्वाद आहे आपल्याकडं थोडा आहे म्हणून नाही असं लोकांना अपेक्षा बी आपल्याकडे. ज्याच्याजवळ काहीच नाही त्याच्याजवळ काय अपेक्षा करणार आहे म्हणजे. नक्कीच नक्कीच. म्हणजे तुमची मुळातच मानसिकता जी आहे ती देण्याची आहे, काहीतरी करण्याची आहे. नक्कीच. आणि सेवाभाव हा तुमच्या परंपरेत तुमच्या आई वडिलांपासून तो चालत आलेला आहे. तुम्ही उल्लेख केला मगाशी की आईला आधी आपण सरपंच केलं आणि नंतर त्यांचं काम बघून आणि तुमची करण्याची उमेद बघून लोकांनी परत तुम्हाला निवडून दिलं. मला सांगा की तुमचं अंचळगाव, तिथली लोकसंख्या किती आणि आजूबाजूचे जे काही गावं तुम्हाला जोडले गेलेले आहेत, एकूण 5 गावं छोटेखानी खेडे आहेत, तर त्याची लोकसंख्या किती? टोटल लोकसंख्या सांगू. टोटल लोकसंख्या जी आहे सर माझी 2011 नुसार 4800 होती. आज जवळजवळ 8000 आहे माझे लोक. बर. पूर्ण ग्रुप ग्रामपंचायत असं मिळून. तळबन, तांडव, वसंतवाडी, धोत्रे 2 गाव आहे सर. अच्छा. 2 अंचळगाव आहे, एक लहान आणि एक जे मोठं आहे. बरं. म्हणजे 5 गाव मिळून ग्रुप ग्रामपंचायती. तो ग्रुप झाला. ग्रुप ग्रामपंचायती. वा. नक्कीच. म्हणजे मला आठवतंय की आपण सरपंचची हॅट्रिक केलेली आहे. आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री जे होते स्वर्गीय विलासराव देशमुख, ते सुद्धा बाभुळगावचे सरपंच होतेच. म्हणजे सरपंच ते मुख्यमंत्री हा प्रवास त्यांनी केला होता. तर नक्कीच म्हणजे चांगलं काम केलं तर लोक चाहतात, लोक भरभरून प्रेम करतात आणि परत निवडून पण देतात. तुमची सुरुवात मला वाटतं कोणत्या साली झाली असं म्हणाला? 10 मध्ये झाली सरपंच पदाची. पहिली पंचवार्षिक तुम्ही केली, तर काय अशी कामं तुम्ही केलीत की परत तुम्हाला निवडून दिलं लोकांनी? आता लोकांचे पाण्याचा प्रश्न असो सर. ओके. महत्वाचे प्रश्न गोरगरीब मायमाऊली ज्याच्याजवळ गाडं बैल आहे ते पाण्याचं लई फार. अच्छा. पाण्याला लई सामोरे गेलो आम्ही अगोदर. पाण्याचं ज्याच्या घरी काही गाडं बैलगाडी नाही आहे, काही हे नाही आहे, काही सुविधा नाही आणायला किंवा असं मोटरसायकलने पाणी आणायला, आपण स्वतःहून आपण बोर केला होता एक. त्या बोरने पूर्ण एरियामध्ये असं पाणी द्यायचं. भगवान कृपेने बोरला आमच्याकडे पाणी लागत नाही. पण आई भवानीची कृपा आपल्यावर की आपण जो 150 फूट हे केलेला आहे बोर, त्या बोरने पूर्ण उन्हाळ्यामध्ये गावावाल्यांना पाणी प्यायला आपण एकदम पूर्ण फॅसिलिटी दिली. माझं गाव जे म्हणजे आजही टँकर चालू आहे आजच्या तारखेपर्यंत. असं गाव आहे माझं. म्हणजे उंचावर आहे माझं. म्हणजे भडगावहून 18 किलोमीटर येतं आणि आमचं गाव उंचावर येतं. गिरण्याचा काही आम्हाला हे नाही भेटत, लाभ नाही. बरं. तिथून हे झाली माझी सुरुवात. तिथून म्हणजे समाजसेवा. माझं कसं आहे सर, गोरगरीब माय माऊली डोळ्यासमोर ठेवून जर कधी आपण काम केलं, सत्तेची तिजोरी डोळ्यासमोर ठेवून जर कधी काम केलं सर, तर त्या कामाला मी प्राधान्य देत नाही. गोरगरीब माय माऊली डोळ्यासमोर ठेवून काम करायचं. आपण काम करत राहायचं. ते फळ ऑटोमॅटिक देतो, परमेश्वर देतो, देव इपे देतो. आणि ह्याच्यानंतर आपण तर माणसं आहे. तुमच्यावर काही मी जर कधी संकट वेळी अर्धी रात्री कामात आलो असतो तर तुम्ही अर्धी रात्री माझ्या मागे राहू शकता. नक्कीच. अशी गोष्ट आहे. ह्याच्यामुळं गावाने खूप प्रेम दिलं आपल्याला. आता बी प्रेम देत आहे. मी 16 मध्ये नंतर बाईला म्हणजे आमच्या मिसेसला
16 पंचायत समितीला उभं केलं. बरं बरं. अच्छा. एकटं घर असताना. तर गाववाले म्हणाले तुम्ही काम करा, आम्ही तुमच्या मागे. मग 11 गावं होते, 11 गावं पंचायत समितीला. मला राष्ट्रवादीचं तिकीट होतं, समोरच्याला BJPचं हे होतं तिकीट. मी 80 मतांनी पडलेलो आहे सर. बरं. 80 मतांनी. पण आता परत आहे, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. नक्की. जिथं हरवलेलं आहे तिथंच भेटणार आहे. आपली काम करायची मानसिकता आहे. नक्की. आपण अजून परत जिल्हा परिषद असो पुढचं इलेक्शन आहे, भवितव्यात आपणच लढणार आहे अजून. बरं. मग बघ, मला एक सांगा की म्हणजे हे यशाचं तोरण बांधण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांची, साथीदारांची एक टीम उभारावी लागते. तुम्ही तरुण आहात, म्हणजे लौकिकदृष्ट्या तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे मगाशी गप्पा मारताना अनौपचारिकपणे सांगितलं की मी 4थी नापास आहे. पण बऱ्याच लोकांना जे जमलेलं नाही आहे, सुशिक्षित उच्च शिक्षित लोकांना, 4-5 डिग्री असलेल्या लोकांना ते तुम्ही करून दाखवलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही हॅट्रिक केलेली आहे सरपंच पदाची. हे सोपं काम नाही आहे. तर कोणी म्हणजे कसे सवंगडी तुमचे होते, टीम कशी निर्माण केली? माझी टीम जी आहे, माझं लहान गाव आहे एक छोटंसं. बरं. तिथं कसं होतं, 2 वार्ड उभं राहायचे सर. हा पार्ट आता मी नाव नाही घेत त्यांना, ते बी आपलेच आहे. बरं. अच्छा. ते ही पार्टी झाली की ती पार्टी, ती पार्टी झाली की ही पार्टी, म्हणजे अशी एक त्यांची मिळून लोकांना, गोरगरीबला फसवण्याचं जे काम होतं, त्याच्यामुळं मला लोकांनी उत्साह केलं की बुवा तुम्ही तिसरा डोळा उघडायला पाहिजे बुवा. आता इथं कोणी ग्रामपंचायतमध्ये ही पार्टी गेली की ती पार्टी येते, ती पार्टी गेली की ही पार्टी येते, आणि कामांचं काहीच नाही. अच्छा. मी पहिल्यांदा उभा राहिलो, मी शेतशिवार रस्ते 3 केले सर. बरं. फुल डायरेक्ट असं मेहनतीने. ते पैसा भेटो नको भेटो म्हणता, आपलं घरचं मशीन आहे, घरचे ट्रॅक्टर आहे, पण सरकारकडून ते काही रोजगार हमीचे असं कामे केले आम्ही. काही जे 2, 4, 8, 10 मास्टर निघाले, पण मी रस्त्यांचे 3ही जे कामं घेतले होते 16-17 मध्ये ते पूर्ण केले. बरं. त्याच्यामध्ये मी हे नाही पाहिलं की अपेक्षा की ते मास्टर निघतील, काम होईल, ते नाही केलं. मी स्वतः मेहनतीने पूर्ण काम केलेलं. ते पैसो निघून असो, पण गंडी असे शेतशिवार असं रस्ते होते सर की तिथं रिकामा बैल जायचा नाही. त्या ठिकाणी रिकामा माणूस जात नव्हता. बरं. लेडीजला जायचं आहे तर थोडं म्हणजे आपल्यासारख्याने पाहिलं तर ते विचित्र, एकदम विचित्र परिस्थिती. मग मी एक ध्येय ठेवलं, आपण असताना लेडीजची जर कधी रस्त्याने चालत असताना किंमत होत नसणार तर आपल्याजवळ जे आहे ते काही कामाचं नाही. जे आपल्याला दिलेलं आहे ते सर्व परमेश्वराने दिलेलं आहे. आपल्याजवळ हाय होता आपला. नक्की. आपल्याला सर्व जे दिलेलं आहे सर्व परमेश्वराने दिलेलं आहे. मग स्वतःहून का असं रस्ते होईना, त्या ठिकाणी शेतशिवार रस्ते 1.5 किलोमीटरचे मी केलेले आहे सर. आणि त्याचं प्राधान्य मला नंतर 18-19 मध्ये जनतेने असं कौल असं दिला ना. मी जनतेला म्हणत होतो मला आता उभं राहायचं नाही, 1-2दा झालं बुवा, आता इच्छा नाही, तुम्ही नवीन टीम तयार करा, मी तुमच्या मागे राहतो. पण ते म्हणायचे नाही अण्णा, तुमच्याशिवाय गावाला दिशा बदलावायची, तर दिशा बदलावायसाठी तुम्ही पाहिजे आम्हाला, तुम्हीच उभे राहा. आमच्या पॅनलमधलं कोणीही घ्या लागलं सर, आमच्या गावामधलं कुठलंही असं व्यक्ती घ्या, पण तुम्ही त्याच्यामध्ये खारीचा वाटा तुमचा पाहिजे. नक्की. म्हणजे तुमचे मार्गदर्शक म्हणून सुद्धा भूमिका पाहिजे त्यांना. हो. म्हणजे काम तुम्ही दिसल्यामुळे कसं असतं की माणसाचं काम बोलतं. बरोबर. राईट. माणूस बोलण्यापेक्षा सुद्धा काम बोलत असतं. आणि खेडेगावातली माणसं अतिशय चाणाक्ष असतात. जरी ते कष्टकरी शेतकरी असतात, त्यांना माहिती आहे की हा माणूस कामाचा आहे, आणि याच्या हातात जर धुरा दिली आपण, सरपंच याला निवडून दिलं, तर नक्की हा आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करेल. तर मग मला सांगा, हा सगळा प्रवास करत असताना आणि हॅट्रिक तुम्ही चक्क केलेली आहे, म्हणजे 15 वर्ष तुम्ही गावाची सेवा करता आहात, तर कुटुंबाची साथ, फॅमिली सपोर्ट जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तर काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? याच्याबद्दल कसं आहे सर, फॅमिली थोडी जर कधी राजनीती करायची तर फॅमिलीला वेळ थोडा कमी भेटतो. बरं. पण माझं धोरण कसं आहे, फॅमिलीला वेळ कमी भेटला. फॅमिलीला काय आहे, ते माझी फॅमिली बरं का जळगावला राहते, इथं कल्याणी नगरला. अच्छा. तर फॅमिलीचं सर्व व्यवस्थित एवढं आहे, टाईमशीर माणूस घरी येत नाही, म्हणजे लोकांच्या कामामध्ये माणूस बिझी राहतं. अच्छा. म्हणजे फॅमिलीला एवढा वेळ देता येत नाही. जर कधी समाजकारण करायचं आहे तर
समाजकारण करत असताना मग कुठून कुठं वेळ तर असं कमी द्यावाच लागतो सर. नक्की नक्की नक्की. म्हणजे तुम्ही जर कधी म्हणेन घरी फॅमिलीला बी वेळ द्यायचा आणि समाजाला बी वेळ द्यायचा, हे दोन्ही गोष्टी शक्य नाही होत. बरोबर. म्हणजे थोडाफार वेळ असं कमी जास्ती होऊ शकतो फॅमिली करता. बरं 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 बरं. मग आणि भावंड वगैरे असे सगळे किती येतील? आम्ही 5 एकत्र कुटुंब आहे का? एकत्र कुटुंब आहे माझा. 5 भाऊ आहे. अच्छा. 2 भाऊ इथं राहतात जळगावला आणि 3 अंचळगावला राहतात. शेती वगैरे पाहतात. बरं शेती बरं. वगैरे काही कोणाचं सुख दुःख जे मी जर कधी नसलो घरी तर ते अच्छा अच्छा. बरं का, कोणाचा कार्यक्रम असला आवरल्याशिवाय आमचे हे बी पुतणे बी सर्व पूर्ण, कोणाचाच लग्न बी राहिलं ते भांडे आवरल्याशिवाय ते तिथून जात नाही. वा. असं म्हणजे समाजकार्याची आमच्या घराण्याला असं एक वेळ आहे. छान छान. ते वेळ लागलाय असं असं वेळ लागून गेलेलं आहे. नक्की नक्की. नाही झपाटल्याशिवाय तर इतिहास निर्माण होत नाही. बरोबर. हा इतिहासच झाला तुमच्या इतिहास नाही. तुमचा परिवाराचा हा इतिहासच झाला की तुमच्या घरामध्ये सरपंच पदाची हॅट्रिक झाली. हे सोपं नाही आहे. तर परत हा मुद्दा येतो की एखादं संकट, जागतिक महामारी असते, काय असते, समजा कोरोनाचा काळ असला तर अशा वेळेस मग काय नेमकं तुम्ही केलं? आणि गावामध्ये ग्रामपंचायत मार्च साधारणतः 20चा काळ होता तो पहिला. दिले. बरं मास्क दिले, सॅनिटायझर दिलं. ओके. खर्चाने दिलं, काही ग्रामपंचायतने दिलं. कारण की ग्रामपंचायत मोठी असल्यामुळे काही ठिकाणी सर वैद्यकीयला ग्रामपंचायतच्या निधीला बजेट बी राहत नाही, बजेटच्या बाहेर बी येऊन जातं काम. मग थोडेफार जे पैसे आपल्याला बी टाकून द्यावं लागतं. अच्छा अच्छा. म्हणजे समाजकारण जर कधी करायचं आहे तर मग थोडेफार घरून बी टाकून द्यावं लागतं. मग त्या गोळ्या झाल्या, याच्या काही ठिकाणी हॉस्पिटलला ते इन्शुरन्स नाही होते. बरं. इन्शुरन्स आले ते हे द्यायचे, ते पेशंट हलवण्याचं कामही केलं असेल, स्वतः आणून दिले. पेशंटचे एका घरामध्ये 10 निघाले सर, छोट्या लहान बरं का लेकरापासून. अच्छा. मग ते कसं झालं, एक म्हणजे त्यांचे ते खेड्यामध्ये असं करून आम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता, आम्ही मेल्याशिवाय येणार नाही. मी त्यांना इतकी हिंमत दिली. भीती पक्की, म्हणजे जे गेले ते आलेच नाही सर परत. अच्छा. तर मग मी त्यांना एकदम व्यवस्थित सांगितलं, व्यवस्थित हँडल केलं की बाबा हो, तुमचं लहान एक लेकरू, एक गाव आहे माझं ग्रामपंचायतला धोत्रे, त्या गावामध्ये एकदम आमचे भोसले डॉक्टर आले. आम्हाला पीएससी जे आहे आम्हाला, पीएससी सेंटर जे आहे आमचं पिंपरखेड आहे, ते आले तिथं. मग ते हलत नव्हते. एकाच घरामध्ये 3, एका घरामध्ये 4 होते आणि एका घरामध्ये 3, असे 10 ते 11 हे होते, व्यक्ती होती. बरं. अच्छा. 10-11 व्यक्तींना मग ते डॉक्टर सांगत होते तुम्ही चला, पण त्यांना असं बुध झालं की जो दवाखान्यात गेला तो परत येत नाही आपल्या गावातून. तर मी मग ते डॉक्टरांनी पोलिसांचीच टीम असं बोलवली. तोपर्यंत मला ते माहिती नाही की बुवा ह्या गावामध्ये इतके आढळले बॉस पेशंट. अच्छा. तर मग पोलीस आले, पोलिसांकडून बी हलायचे नाही ते. त्यांना ते एकच भूत की बुवा तिथं गेलं तर माणूस परतच येत नाही. तर मी मग ते डॉक्टर साहेब होते भोसले सर, त्या भोसले सरांनी मला फोन केला की अण्णा तुम्ही अण्णा म्हणता मला प्रेमात, अण्णा तुम्ही या 2 मिनटं ह्या बरं का लोकांची समजुतीत काढा. मग मी तिथं गेलो, त्यांना म्हणतो तुम्ही चला, तुमची जबाबदारी, तुमचा माझ्यावर तर विश्वास आहे ना म्हणे. हो. तिथं गेलो, करोना सेंटरला सिव्हिलला आम्ही त्यांना टाकलं आणि तिथून एका दिवसातून मी तिथं प्रायव्हेट जे हॉस्पिटल होते त्या हॉस्पिटलला टाकलं मी त्यांना. बरं. त्यांनी 7-8 दिवसात ते 10च्या 10 पेशंट एकदम नील गेले घरी. वा. करोना काळामध्ये हिरेमध्ये असो पेशंट साहेब, हिरेमध्ये बी मी गेलेलो आहे. धुळ्याचं हिरे मेडिकल. हिरे मेडिकल, तिथं लोक पूर्ण मास्कवर राहायचे. अच्छा. आणि आम्ही सरळ थोडं मास्क लावून, म्हणजे पूर्ण किटवर राहायचे ते लोक. आम्ही तिथं आमचे पेशंट, आमच्या गावाच्या पेशंट करता अहोनात काम केलेलं आहे. छान. आणि दवाखान्याचं काम आलं म्हणजे मला असं एकदम हे होऊन जातं की आपलं पेशंट घरी नेमबनच यायला पाहिजे. वा. मी इंदुजामध्ये बी माझ्या गावाचं एक ऊसतोड हे होतं, ऊसतोड पेशंट. त्या पेशंटला मी इथून त्याने 2-3 लाख रुपये खर्च केले, त्याचा विलाज नाही होता, हृदयाचा आजार होता. मी त्याला हिंदुजात टाकलं. मग हिंदुजामधून आणलेलं आहे पेशंट, आज बी ते पेशंट असं जिवंत आहे माझं. छान. उत्तम काम आहे, अत्यंत रचनात्मक स्वरूपाचं काम आहे तुमचं. आता बी काल एक पेशंटला आपला जे मित्र आहे रमेश जगराम म्हणून, ते कसं तळबंद तांड्याचे, आणि त्यांना मला कळलं त्यांचं काहीतरी
त्यांचं ऑपरेशन झालं असं बाईचं, तो रिपोर्ट आला की त्यांना कसं कॅन्सर आहे बा. बरं बरं तर मी त्यांना नाशिकला ॲडमिट करून आता येतोय. बरं 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 खरंच म्हणजे आणि लोकांचा एक विश्वास पण असतो. स्कीममध्ये टाकलेलं आहे सर. बरं 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 हां, आता स्कीम्सवर तुम्हाला लक्षात आलं की शासकीय अनुदान आणि शासकीय योजना हे माहिती असणं गरजेचं आहे, तरच ते आपण लोकांना पोहोचू शकतो, त्याचा लाभ मिळू शकतो. बरं बरं त्याच्याशिवाय सुद्धा असं तुमचं आठवणीतलं तुम्ही स्वतःहून एखादी गोष्ट केली, एखादं योजना राबवली, गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असं यादगार काम केलं, असं काही तुम्ही सांगू शकाल का? मी 2015मध्ये पूर्ण नाला खोलीकरण केलं सर. बरं म्हणजे जेव्हा ते पाणी होतं, पाणी आलं की वाहून गेलं, म्हणजे अगोदर पहा सर तुम्ही, अगोदरच्या कुठल्याही नाल्यात जा तुम्ही, रेतू होती. अच्छा. काही काळानंतर मातीने गाळ झाला त्यांच्यामध्ये, कुठं नाल्यांमध्ये, मग तिथं रेतू राहिलीच नाही सर. रेतू आहे तर पाणी आहे. अच्छा, बरोबर आहे, बरोबर. गाळ आला त्याचं पाणी जिरत नाही. मग अगोदर जी मोहीम मी घेतली, मी पूर्ण नाला खोलीकरण केले. जवळजवळ माझे 80% नाला खोलीकरण, जे इस्टिमेटमध्ये नाही बसत आहे, जे रुंदीला बसत नाही, ते जसं राहिलेले आज जवळजवळ माझे 80% गावाचे नाला खोलीकरण आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे ज्या विहिरी 2 महिने चालत नव्हत्या, तर आता 8-8 महिने असं चालायला लागलेले आहे. शेतशिवार असं रस्ते केलेले, जिथं मी तुम्हाला आत्ताच बोललो मग अशी किती रिकामा बैल जात नव्हता, तिथं आता गाड्या जात आहे. वाह वाह वाह, हे असं काम करून मला आनंदी आहे. छान 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 छान. बरं मग तुमच्या धर्मपत्नी सध्या सरपंच आहेत, तर तुमची भूमिका काय असते त्यांच्या कामामध्ये? नको तितका हस्तक्षेप असतो की त्यांना निर्णय घेऊन येतात, आणि कसं करतात बरं तुम्ही त्यांना? हे पहा, अगोदर महिलांना अनुभवच कमी राहतो. थोडं गाईडलाईन्स जिथं त्यांना नाही समजलं तिथं गाईडलाईन्स करायचं, अनुभव असल्यामुळे. राईट. आपण तिथं हस्तक्षेप नाही करतो. आपण विचारतो तिला की तुझ्या मनात काय वाटतं, हे असं आहे. आपण तिला अगोदर समजवायचं की हे असं आहे बाबा, तुला काय करायचंय, तुला काय वाटतं मनाला. मग त्या काही योजनेत नाही बसत, त्यांच्या मनात जे राहतं ते काही योजनेत नाही बसत. नक्की नक्की. जे योजनेत नाही बसत ते बी त्यांच्या मनात राहतं. मग आपल्याला त्यांना थोडं गाईडलाईन्स करावं लागतं की जे हे शासनाचे जे नियम आहे, शासनाच्या नियमाच्या हातात करायचे. त्यांची अपेक्षा फार राहत्या, नक्कीच नक्कीच अपेक्षा जास्ती राहत्या, पण ते योजनेत नाही बसत ना त्या. मग ते काही योजनेत नाही बसत, तर त्यांना सांगावं लागतं की बा फक्त इतकं असं गाईडलाईन्स करावं लागतं. हस्तक्षेप म्हणजे आपण काही करत नाही. हस्तक्षेप करता म्हणजे थोडंफार अनुभव असल्यामुळे आपण बरं का सांगता, हे असं नाही बाबा, हे असं. नक्कीच 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 नक्कीच. बरं मग आत्ता आगामी काळामध्ये गावाच्या विकासासाठी नेमकं तुम्हाला दृष्टी आहे विकासाची, म्हणून हा प्रश्न विचारतो. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे, सांगतेकडे वळतो आहे, तर तुमच्या मनामध्ये काय काय संकल्प आहे? माझ्या मनामध्ये सर काम करायला गेले तर भरपूर आहे. नक्की नक्की. काम करायची जर कधी इच्छा असली तर माणसाला कितीही कामं केलेले आहे मी, त्याच्यापेक्षा पुढं जायचं बा अजून. गाव सुजलम सुफलम करायचं. वाह. गावात असं हे नाही आहे बुवा, हे काम नाही झालेलं आहे. हे अशी पण कसं आहे सर, एखादी वेळेला बजेट कमी राहतो, एखादी वेळेला बजेट कमी राहतो. आपल्या अपेक्षा आणि गावाच्या अपेक्षा बी असं जास्त राहतात. बरं. बजेटाच्या बाहेर खिशात 10 रुपये राहतात, ते कसं 100 रुपये काम करायची अपेक्षा राहते. तसं करत असताना बजेट बी असला, तर कामं करायची फार इच्छा आहे. बजेट जो आहे, बजेटप्रमाणे जसं कामं करावं लागतं सर. आणि जे शासनाने दिलेलं आहे त्याच्या पुरेपूर कामं करायची पूर्ण इच्छा आपली आहे. शासनाने दिलेले काही अजून समाजकारण म्हणजे लोकसहभागातून बी कामं करतो मी काही. जर कधी शासनाकडून आपण त्यांना समजावा बी लागतं, भाऊ इतका बजेट नाही आणि आपल्याला हे करायचं आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा पुढं काम करायचं आहे थोडं, तर मग बजेट इतका जे, मग तुम्ही काय करता, तुम्ही असं करा, तुम्ही 5-10 हजार असं जमा करा, मी 20-30 टाकतो. म्हणजे असं सहभागामधून ते काम जे आपण सोसलेलं आहे. आता समजा मंदिराचं काम आहे, कुठं काय भंडारा आहे, अमुक आहे, नाही आहेत, बजेट नाही बसत, म्हणजे एक सर्वच कामं असे. आणि गावाची मला पूर्ण साथ आहे. गावाने मी उद्या जर कधी समजून घ्या सर, आता 2000 लोकांचं जेवण करायचं आहे असं भंडारा आपण, तर ते नाही हक्कच फोन केला आपण, माझं गाव बी असं आहे, इतकं पाठीशी उद्या जर कधी भंडारा करायचं आहे,
आज जर कधी समजून घ्या 1 लाख लागताय तर 40-50 हजार जमले तर ते हा विचार करणार नाही की उद्याचा भंडारा नाही करायचा आपल्याला. त्यांना माहिती आहे अण्णाला जर कधी फोन केला अण्णा हा भंडारा दिन बुवा करू. वा वा वा, हा विश्वास आहे त्यांना. यस यस, जे अपुरे पडतील ते अण्णा टाकून नक्कीच नक्कीच असा नक्कीच. इतका विश्वास आहे आणि जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझा जनतेवर पूर्ण छान विश्वास छान छान. ते हे तुमच्या मनातले सगळे संकल्प सिद्धीला जावोत, ते सफळ संपूर्ण होत अशी आमच्या संपूर्ण टीमच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा आहे. मंडळी, आपल्या समवेत विजय पाटील जे अंचळगाव तालुका भडगावचे सरपंच आहेत. मंडळी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की क्रिकेटमध्ये हॅट्रिक केली जाते आणि ती गाजते पण इथं आपल्या ज्यांना अण्णा असं प्रेमाने सगळे संबोधतात असे विजय अण्णा पाटील हे हॅट्रिक केलेले अंचळगावचे सरपंच आज आपल्या संवाद कट्ट्यावर आलेले होते आणि त्यांनी खूप छानपैकी एकूणच प्रवास हा आपल्यासमोर ठेवलेला आहे. तर अण्णा, आपण आलात आणि छान गप्पा मारल्या त्याबद्दल आपलं मनापासून आभार. धन्यवाद सर. आपला बी खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या टीमने ग्रुपने मला बोलवलं ते त्याबद्दल मी आभारी आहे आपला. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.